अजूनही शिंदे गट असं अनेक जण संबोधतात. गट हा शब्द आपण आता पुसून टाकायला हवा असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. शिवसेनेचं चिन्ह आणि नाव आपल्याला मिळालेलं आहे असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे आवाहन केलं. त्या सांगलीमधील महिला मेळाव्यामध्ये बोलत होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील दरे गावामध्ये सुट्टीसाठी आलेले आहेत. गावी आल्यानंतर त्यांनी गावात केलेल्या शेतीची पाहणी केली आहे. यावेळेस त्यांनी सफरचंद, आंबा, बांबू अशा अनेक झाडांची लागवड केलेली आहे. उन्हाळ्यामध्ये झाडांची काय परिस्थिती आहे त्याचं देखील त्यांनी स्वतः शेतात जाऊन निरीक्षण केलेलं आहे. कोल्हापूरमधील कसबा वावडा परिसरामध्ये बैलगाडा स्पर्धेमध्ये बैलानं चक्क चालकाला लाथ मारली आहे. बैलानं जोरदार लाथ मारली त्यामुळे चालक धावत्या बैलगाडीवरून खाली कोसळला. या घटनेमध्ये बैलगाडी चालक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. राज्य शासनानं तालुकानिहाय बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे कोल्हापूर आणि गडहिंग्लज या दोन्ही बड्या बाजाराच्या मक्तेदारीला धक्का बसलेला आहे. बाजार समिती नसलेल्या 8 तालुक्यांमध्ये त्या नव्यानं स्थापन होणार आहे आणि या तालुक्यामध्ये बाजार समितीचं राजकारण, अर्थकारण तेजीत असणार आहे.